प्रामुख्याने 2-3 दिवसापूर्वी शहर उपनगरामध्ये मुसळधार पाऊस आपण आपत्ती विभागात आलेला आहे, आढावा घेतलेला आहे, काय माहिती नाही? आजच आपल्याला सर्वांना माहीत असेल की विधानसभा आणि विधान परिषदच्या असलेलं अधिवेशन स्थगित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक माननीय आमदार पोचू जरी शकले नसेल तरी देखील मंत्रिमंडळातली सर्वच लोकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन जो सतर्कतेचा जो इशारा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मिळाला आहे म्हणून त्यांनाही देखील काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी डिझास्टर मॅनेजमेंटला जाऊन पाहणी करण्याचं काम केलेलं आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आहेत, त्यांनी मलाही सूचना केलीत, आम्हालाही सूचना केलीत की मुंबईमध्ये आणि विशेषतः डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मॉनिटर करण्याचं काम आम्ही पण करावं, जेणेकरून मुंबईकरांसाठी आणि विशेषतः राज्यातले जिकडे जिकडे आपल्याला मदत करता येईल ते करण्याचं काम केलं आणि मग त्याचा एक भाग म्हणूनच आज मी पाणी दौरा करण्याचं काम केलं। एक गोष्ट नकारता येणार नाही की झाडाचा जो प्रमाण आहे की अवघ्या 15 मिनिटामध्ये 96पेक्षा झाडं ही कोसळलेली आपल्याला पाहायला मिळाले, कारण ताशी 50 ते 70च्या स्पीडनी जो वारा होता आणि म्हणजे एका प्रकारे तो सायक्लोनच म्हणता येईल आणि तो असल्यामुळेच ही दुर्दैवानी ही गोष्ट घडलेली आहे। ही बाब प्रशासनाने देखील आमच्या नजरेत आणून देण्याचं काम केलं। अर्थात ते करत असताना आम्ही देखील सांगितलं की मग हे पहिले का छाटणी केली गेली नाही आहे, का त्याच्यातल्या काय उणीव आहेत, पण तो एका वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल। परंतु आज माहिती घेत असताना डिझास्टरच्या माध्यमातून तुम्ही काय योजना केलेल्या आहेत, काय नियोजन केलेले आहेत आणि उद्या अजून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे, तर तसं डिझास्टर टीमनी जे क्लाउड्स दाखवलेले आहेत की मुंबईच्या बाहेर पालघर परिसरामध्ये ते क्लाउड जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा जो प्रेशर आहे तो कमी होण्याची शक्यता असल्यामुळे तर आजसारखी परिस्थिती राहणार नाही, पण ते सतर्कतेचा इशारा म्हणून घेऊन जशी आज शाळा कॉलेजेस किंवा लोकांना वर्क टू होम सांगितलेले आहेत तसं उद्या सकाळी ह्याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल। तूर्त तरी देखील तशी आजसारखी परिस्थिती वाऱ्याची होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून मग त्याचा एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त असतील, आयुक्तांशी पण मी वैयक्तिक मला त्यांचा फोन पण आला होता सकाळी, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पण ब्रीफिंग केलं, पण माझ्याबरोबर उपमहापौर संजय घाडीजी आहेत, माझे सहकारी अमय गोलेजी आहे, महापौरांना पण मी सूचना दिली होती, त्यांनाही सकाळी येऊन महापौर आणि विरोधी पक्ष एकत्र मी पाहिलेले आहेत। म्हणजे असंच जर मुंबईत मिळालं तर मला असं वाटतं अजून चांगली कामं पुढच्या काळामध्ये होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही, पण मी मुंबईकर या नात्याने जरी देखील विधान परिषदचा उपसभापती असतो तरी देखील नैतिक जबाबदारी या नात्याने हा सर्व आढावा घेतलेला आहे आणि मुंबईकरांचा जीव धोक्यात पडता कामा नये आणि एकही दुर्घटना होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मी त्यांना देण्याचं काम केलेलं आहे। संपूर्ण राज्यात आता मुसळधार पाऊस पडतो, मिसिंग लिंक त्या ठिकाणी स्लॅब कोसळली, त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते विरोधकांकडून, पण ती होणं स्वाभाविकच आहे, पण त्याची टीका करण्यापेक्षा आता लोकांना प्रवास कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि मग तुम्ही बघितलं असेल की PWD खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वतः ॲक्शन मोडमध्ये तिकडे ते काम मॉनिटर करतायत आणि जेणेकरून पुढचे ट्रॅफिकचे होणार नाही, पण नक्की तो भाग आहे की हे कशामुळे झालेलं आहे, काय अडचण झालेली आहे। विधान परिषदमध्ये पण देखील विरोधी पक्षातले सदस्यांनी मागणी केली की बुवा ह्याचा पूर्ण ऑडिट होणं गरजेचं आहे परत एकदा, तर या सर्व गोष्टी शासन त्याचा विचार करेलच करेल, परंतु आज ट्रॅफिक कंजेक्शन दूर होणे, भविष्यकाळामध्ये तशी दुर्घटना होऊ नये या सर्व गोष्टीच्या बाबतीतली उपाययोजना शासनाने करावी आणि शासन करतोय असे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय गिरीश महाजननी पण देखील सभागृहामध्ये ती भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे। गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर मॅनहोलमध्ये लोक पडतात आहे, झाडं कोसळतात आहे, त्याच्याखाली लोक दबली जातात आहे, इमारती कोसळतात आहे, या सगळ्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेचा गलतान कारभार आहे असं म्हणत आपल्याच उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आयुक्तांनी थेट राजीनामा दिला पाहिजे किंवा कारवाई केली पाहिजे। आणि महापौर आणि उपमहापौर ह्यांचा हा वैयक्तिक अधिकार आहे, मला असं वाटतं त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु एकच गोष्ट आहे की हे सायक्लोनसारखी परिस्थिती मुंबईमध्ये ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ही जी दुर्घटना ह्या झाल्या आहेत, पण ते वाचवता आले असते का, त्या गोष्टी झाल्या कशा, या सर्व गोष्टी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रशासनाला बघावं लागतील। तूर्त असे होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे अशी सूचना आम्ही त्यांना दिली आहे। धन्यवाद।
हिंदी और इंग्लिश, पहले हिंदी में। आज जिस तरह से मुंबई और महाराष्ट्र में एक साइक्लोन सर की परिस्थिति जो निर्माण हुई है और आदरणीय राज्य के मुख्यमंत्री मॉनिटर कर रहे, आदरणीय उप मुख्यमंत्री भी उनकी तबीयत ठीक न होने के बावजूद भी खुद मॉनिटर करने का काम वो कर रहे हैं और उसका एक भाग बोलकर ही डिज़ास्टर मैनेजमेंट में आज हमने भेंट देने का काम किया। जो आज और जो कल जो जिस तरह से बारिश जो बही, आपने देखा होगा कि विहार लेक भी भर जाएगा ऐसा है। भादसा अभी 20-25% भर रहा है। साथ ही साथ में आपने देखा होगा कि 70 पर किलोमीटर के स्पीड से जो हवा चल रही थी उसके कारण बहुत सारे पेड़ों का नुकसान हुआ। 15 मिनट में 90 से ज़्यादा पेड़ गिरने की घटनाएं मुंबई में हुई। ये घटने के कारण दुर्दैव सी बहुत लोगों को तकलीफ हुई है, कुछ लोगों को मृत्युमुखी भी हुई है। और ये सब न होने के दृष्टिकोण से क्या प्रशासन ने योजना की है, क्या उपयोजना की है, इसलिए आज हम सब लोग इस डिज़ास्टर मैनेजमेंट को देखने के लिए हम आए थे। मेरे साथ यहाँ के हमारे उप महापौर संजय घाड़ी जी, हमारे ग्रुप लीडर अमय गोले जी, नगर सेवक, ये सभी लोगों ने देखकर प्रशासन को भी कुछ सूचनाएं और उनकी भी जो बात है, जो क्या है, जिस तरह से मुंबईकर और महाराष्ट्र में दिक्कत नहीं आएगी। आप सबको पता है कि आज विधानसभा का सत्र था, विधान परिषद का सत्र था, उसको स्थगित करने का निर्णय लिया गया क्योंकि मिसिंग लिंक में भी लोग नहीं आ पाए। मिसिंग लिंक में भी जो दरी कोसल गई है, वहाँ पे जो दुर्घटना हुई है, उसको भी जल्द से जल्द वहाँ के हमारे PWD मिनिस्टर कार्यरत कर ट्रैफिक कंजेक्शन दूर करने का काम कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।